Yergude Group of Institutions, 33 years of excellence in technical education. Sri Sai College of Engineering and Technology. College code 4190. Courses offered: BTech in excellent results every year. Companies visited to Sai Engineering for campus interviews. Affiliate to DIBA2. Our students are currently working with many reputed companies. 100% placement assistance every year with good packages. Regular industry visits. Annual sports events. Cultural activities. Sri Sai Polytechnic, opposite Hotel Tri-Star, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Sri Sai Polytechnic, qualified and experienced regular staff. Glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alumni with 80 lakhs highest package. From year 2017, Sri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Sri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24. Hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Ghukus, Ballarpur, Bhadravati. Sri Sai औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. हॉटेल ट्रायस्टार च्या मागे, CTPS रोड, चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम. एक्सपिरियन्स्ड स्टाफ. एक्सलंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. इंस्टीट्यूट कोड 0603. आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। आज 14 जुलाई 2023 को भूमिपुत्र ब्रिगेड ने चंद्रपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए कहा कि हजारों पीढ़ियों की मानवतावादी गुलामी के बावजूद, लोकतंत्र के मूल्यों को पोषित करने वाले, संपूर्ण देश को गुलाम बनाने के बावजूद अपने राज्य में समता, स्वतंत्रता और बंधुत्व के बीज बोने वाले और देश को आजाद कराने वाले कल्याणकारी राजा राजर्षि छत्रपति शाहू महाराज आधुनिक भारत का संविधान लागू होने से 40 वर्ष पूर्व अपने राज्य में संविधान के सिद्धांतों को लागू कर अपनी प्रजा के प्रति आभार प्रकट किया। समाज के लिए कार्य करने वाले प्रजा के राजा राजश्री छत्रपति शाहू महाराज के जन्म दिवस पर कृतज्ञता व्यक्त की जाती है, जिन्होंने अपने पूरे जीवन में बहुजन समाज का शैक्षिक, आर्थिक और राजनीतिक उत्थान किया है, सामाजिक परिवर्तन को गति दी, रूढ़िवादी वर्ग की मानवतावादी विचारधारा के बावजूद समानता की आंधी पैदा की और प्रगतिशील महाराष्ट्र को एक मूल्यवान वैचारिक विरासत दी, जिसके चलते उनके जयंती के उपलक्ष्य में आभार व्यक्त करने के लिए भूमिपुत्र ब्रिगेड जिला चंद्रपुर द्वारा भव्य आभार समारोह का आयोजन किया गया है। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उन्होंने इस कार्यक्रम में अधिक से अधिक सहभागी होने का आह्वान किया है। भूमिपुत्र ब्रिगेड आणि चंद्रपुरातील सर्व सहकारी संघटना ज्या चळवळीत नेहमीच अग्रेसर असतात, त्या 16 जुलै 2023ला रविवारी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य असा कृतज्ञता सोहळा घेत आहे आणि हा कार्यक्रम प्रियदर्शनी हॉलमध्ये होतो आहे। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून इथले सुप्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर विनोद नगराळे सर येतात आहेत आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सूरज इंगळे सर आणि बाळासाहेब मिसाळ पाटील सर या कार्यक्रमाला लोकांना उद्देशून बोलणार आहे। आणि मान्य सूरज इंगळे हे सध्याच्या घडीला एक यूथ आयकॉन आहे। कास्ट मॅटर्स या बेस्ट सेलरचे ते ऑथर आहेत। अनेक कॉलम ते इंडियन एक्सप्रेस सारख्या मोठमोठ्या न्यूजपेपरमध्ये ते लिहित असतात आणि सध्याच्या घडीला एक प्रभावी व्यक्तिमत्व, प्रभावी युवक म्हणून त्यांची एक निवड झालेली आहे, प्रभावशाली युवक म्हणून, आणि एक इंटेलेक्च्युअल वक्ता आपल्याला त्या दिवशी ऐकायला मिळणार आहे। सोबतच बाळासाहेब मिसाळ पाटील हे EVM या विषयावर लोकशाहीला ते कसे घातक आहेत हे लोकांना उद्देशून सांगणार आहे। आणि एकूणच शाहू महाराजांचं सुराज्य आणि आजची लोकशाही यामधला झालेला हा फरक आणि आम्ही काय करायला हवं यासंबंधी या विचारांचा उहापोह त्या दिवशी होणार आहे। आणि म्हणून मोठ्यातल्या मोठ्या संख्येने लोकांनी इथे यावं, जनतेने यावं, त्यांना ऐकावं आणि या कृतज्ञता सोहळ्यामध्ये
शाहू महाराजांना कृतज्ञता द्या. काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने राज्य में राष्ट्रपति शासन लगाने की मांग की है. उन्होंने कहा कि फिलहाल 3 दलों की सत्ता में मालदार विभाग पाने के लिए रस्साकसी चल रही है. अलीबाबा 40 चोर जनता की तिजोरी लूटने का प्रयास कर रहे हैं. भाजपा संपूर्ण महाराष्ट्र के लिए कलंक है. गुरुवार को पत्रकार से बात करते हुए पटोले ने कहा कि राज्य सरकार में विकास काम से अधिक विभाग आवंटन की अधिक चर्चा है. जांच मिशनरी के भय से विरोधी चुप है. शिंदे, फडणवीस और पवार के नेतृत्व की सरकार अब जनता को लूटने वाली सरकार होकर रह गई है. जनता जानती है कि राष्ट्रवादी नेता सरकार के साथ पद के लिए गए या भय के कारण जिस दल के अधिक विधायक हों उस दल का विरोधी पक्ष नेता होता है. विधानमंडल के दोनों सदन में कांग्रेस को विरोधी पक्ष नेता पद मिलेगा. राज्य में अलीबाबा 40 चोर सरकार के मुखिया दिल्ली में बैठे हैं. महाराष्ट्र का तमाशा मनाने का काम भाजपा कर रही है. प्रगतिशील विचारों के राज्य की अधोगति हो रही है. विधानसभेनंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यावर सुद्धा तुम्ही दावा केलेला आहे. तुम्ही पक्ष सचिवांकडे दिलेला आहे. अभिजित वंजारींनी असं पत्र दिलेलं आहे. झालं का? महाराष्ट्राच्या जनतेला अलीबाबा 40 चोर या कथेची आठवण व्हायला लागलेली आहे. त्याचे कारण पण वेगळी वेगळी आहे. जनतेच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही. जनतेला मोठे मोठे आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आली. 105 आमदार बीजेपीला निवडून दिले. हे चूक महाराष्ट्राच्या जनतेने केली. हे महाराष्ट्राच्या जनतेला आता वाटायला लागलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे अलीबाबा 40 चोर त्यांची जी टीम होती जनतेच्या पैशाला लुटायची आणि जनतेचे पैसे लुटून जमा करून मग आपसामध्ये त्यांचा वाट्यासाठी भांडण व्हायचं, अशी ती अलीबाबा 40 चोरांची कहाणी आहे. आज सरकारची पण महाराष्ट्रातली तीच अवस्था आहे. एकीकडे शेतकरी हवाई दिल झालेला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे. बेरोजगारांना तर रोज अन्याय चाललेला आहे. परवाच एक सुलतानी जी.आर. महाराष्ट्र सरकारने काढला की रिटायर शिक्षकांनाच 20,000 मानधनाच्या आधारावर आता ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी त्या पद्धतीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसला त्यांना काम दिलं जाईल. म्हणजेच तरुणावर पुन्हा कुऱ्हाड. कारण की एकीकडे मंत्री सांगतात की आम्ही शिक्षक भरती करू, पण राज्य सरकारची ती भूमिका नाही. शिक्षकही भरायचे नाही. रिटायर लोकांनाच पुन्हा त्या ठिकाणी कामाला लावायचं. तरुणांवर आघात करणारे हे सरकार. महागाई आभाळाला टेकली. गरिबांना उद्ध्वस्त केलं. त्यांचेच जीएसटीच्या माध्यमातून पैसे लुटायचं काम चालू आहे आणि त्याच पैशावर डल्ला मारण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं, अशा पद्धतीची सगळी आपण कहाणी पाहतो आहे. आपण या सरकारमध्ये एक गोष्ट पाहिली असेल, ईडी सरकारमध्ये, की हे सरकार बनल्यापासून संविधानिक सरकार होतं. ते माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. पण हे सरकार बनल्यानंतर मलाई कशी खाता येईल कोणाकोणाला, त्याच्यावरचा विचारविमर्श झाला. जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही असं हे सरकार आहे. या सरकारचा निषेध करतो. कालही आम्ही सांगितलं की या पद्धतीचं दुःसाहसी सरकार, महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था पण बरोबर नाही,
आणि म्हणून तातडीनं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला या पद्धतीच्या सरकारची अपेक्षा नव्हती. ते भाजपनं करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे. रोज काही ना काही प्रश्नावर याला जोडे मारतील, त्याचा फोटो जाळतील, त्याचे पुतळे जाळतील. हे आपसातच ज्या पद्धतीचं विद्रूप चित्र महाराष्ट्राचं निर्माण करण्याचं काम भाजपचं आणि NDAचं सरकार हे जे करताय त्या सरकारचा जनता निषेध करताय, काँग्रेस पक्ष निषेध करताय आणि म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवटची मागणी केलेली आहे. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। जनगणना फॉर्म में धर्म के आधार पर 6 धर्मों के सदस्यों को शामिल किया गया। इसके अलावा और अन्य धर्मों के लिए एक और अविश्वासियों के लिए धर्म निर्दिष्ट नहीं है। ऐसा एक नियम है, लेकिन इन अंतिम 2 सदस्यों को ठीक से दर्ज नहीं किया गया क्योंकि उनके पास कोई कोड नंबर नहीं है। इसलिए ऐसे लोग अपने संवैधानिक अधिकारों से वंचित हैं। विशेष रूप से वे भारतीय संविधान के अनुच्छेद 21 के तहत सम्मान के साथ जीने के अधिकार और अनुच्छेद 25 के तहत अंतरात्मा के अधिकार से वंचित है। इसलिए जो लोग किसी भी धर्म को नहीं मानते उन्हें सही ढंग से दर्ज करने के लिए सरकार से ये मांग करने के लिए बयान दिया गया कि ऐसे खाते कोड नंबर के साथ होने चाहिए। जो नागरिक ऐसे धर्म को नहीं मानते और दूसरों को न मानने के अधिकार को स्वीकार करते हैं, भले ही वे स्वयं उस पर विश्वास करते हों, उन लोगों के साथ 14 जुलाई 2023 को सुबह 11 बजे कलेक्टर को निवेदन दिया गया है। आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यायला आलो होतो। ते निवेदन प्रत्यक्ष ते जनगणना आयुक्तांना द्यायचं आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून। मुद्दा असा आहे त्यातला की जनगणनेचा जो फॉर्म असतो त्याच्यामध्ये धर्माच्या बाबतीत 6 धर्मांना कोड नंबर सकट नावं आहेत। त्या व्यतिरिक्त जे धर्म आहेत ते फक्त इतरमध्ये टाकले जातात आणि आणखीन एक कॉलम असतो रिलिजन नॉट स्टेटेड, धर्म सांगितला नाही। पण यामध्ये धर्म न मानणारे जे लोक आहेत त्यांची कुठेही नोंद ठीक पद्धतीने होत नाही, कारण त्या धर्म सांगितला नाही यालाही पण कोड नंबर नाही आहे। आणि त्याच्यामुळे असे जे लोक आहेत जे धर्म मानत नाही त्यांना मजबुरीमध्ये सरकारी कागदांमध्ये अनेक वेळा जिथे कंपल्सरी असतं तर तो कोणता ना कोणता धर्म, या तो त्यांच्या जन्माचा धर्म किंवा इतर कोणता तरी धर्म त्यांना त्या ठिकाणी लिहावा लागतो। त्याच्यामुळे नो कास्ट नो रिलिजनवाला एक त्याच्यात हे कोड नंबरसह अंतर्भूत करावं असं मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहे। आणि तर त्याच्यामुळे हे 3 कॉलम की नो कास्ट, दुसरा नो रिलिजन आणि एथिस्ट म्हणजे नास्तिक, असे हे 3 कॉलम त्याच्यात कोड नंबरसह जोडल्या जावे हे आमचं निवेदन आहे। जिला कलेक्टर के सामने जो निवेदन दिया है वो सेंसस कमिश्नर के लिए है कि आगामी जो भी जनगणना होगी उसमें नो कास्ट, नो रिलीजन और एथिस्ट, इन 3 कैटेगरीज़ को कोड नंबर के साथ में सेंसस के फॉर्म में इंक्लूड किया जाए। इसकी ज़रूरत इसीलिए है कि जब से सेंसस शुरू हुआ है, मतलब ब्रिटिश के समय से, तब से ये कैटेगरी रही है, लेकिन ये जो कैटेगरी के लोग हैं इन्हें सरकार ने कभी भी लीगल रिकॉग्निशन नहीं दिया। संविधानिक अधिकार होने के बावजूद भी जब सेंसस इन डेटा को छुपाता है, क्योंकि इन्हें कोड नंबर देके सेपरेटली इनका पॉपुलेशन गिना नहीं जाता, जिस वजह से हमारे जैसे जो लोग हैं उनका कोई लीगल एग्जिस्टेंस नहीं है। आज अगर हमें हमारा कोई अधिकार मांगने जाना है तो हमारा कोई अस्तित्व नहीं है। इसीलिए ये लड़ाई हमारी अस्तित्व की लड़ाई है। हम चंद्रपुर की जनता साथ में मिलके भारत के सेंसस कमिश्नर से ये निवेदन कर रहे हैं कि आगामी जनगणना में हमारे लिए सेपरेट कोड नंबर के साथ हमारी जनगणना की जाए, ताकि हमारा एग्जिस्टेंस भी हम लोगों के सामने रख सके। राजस्थान ग्लास, ब्रांड नेम इन ग्लास वर्क्स।
विंडशील्ड ग्लास पॉलिश सभी कारों के OEM विंडशील्ड ग्लास को बदलना और किसी भी अर्थ मूवर के सभी ग्लास का रिप्लेसमेंट कार्यों के विशेषज्ञ। उसी तरह सभी वाहनों के लिए हेडलाइट्स और टेल लाइट्स, सभी आकार के वाटरप्रूफ तिरपाल, प्रोफाइल टिन और नाली टिन उपलब्ध है। साथ ही हम डील करते हैं सेंट गोबाइन, XYG, डूरा टफ, FGP, AIS जैसे ब्रांड्स में भी और SRF, गरवारे वाटरप्रूफ तिरपाल, लूमेक्स, मिंडा, ऑटोगोल्ड हेडलाइट्स और उत्तम प्रोफाइल टीन जैसे ब्रांड्स में भी उपलब्ध। तो याद रखिए, एक ही नाम, राजस्थान ग्लास, नागपुर रोड, चंद्रपुर। संपर्क करें रमेश जांगेड़ 7387744821, पूरनमल जांगेड़ 9689099957, राकेश जांगेड़ 9370156878, नितेश पटेल 8551004488।